तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू नॉन. तर गाईस कसं आहेत तुम्ही सगळे? आता मी रेडी झालो आहे, आता जातो मी ऑफिसला. तर गाईस एक कायचं बोलायचं होतं, जे बोलायचं होतं ॲक्च्युली मी विसरून गेलो. जाऊ दे, मी आता ऑफिसला जातो. आठवलं की मग मी तुमच्याशी बोलतो. व्हिडिओला लास्टपर्यंत बनवून राहा. तर गाईस मी आता आलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये कोणच दिसत नाही मला. ऑफिस खुल्लं आहे, ऑफिसमध्ये कोण? हा तर बाहेरच होता आता. कुठला? चौथ्या गाडीचा यशकडेच आहे. तर गाईस मी आता आलो ऑफिसला. तर आता मला आलता वहिनींचा फोन. तर मी आता चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये, बिकॉज आम्ही मागवलेली आहेत खेकडी. तर ती खेकडी आलेली आहे. तर आता आपण पहिले मच्छी मार्केटमध्ये बघून खेकडी आपल्याला जी पाहिजे ती आले कुठली आले. तर ती खेकडी आपण पहिले बघायला जाऊया, मग तिथूनच घेऊन डायरेक्ट वहिनींच्या घरी जाऊ. तर गाईस मी तर खेकडी घ्यायला आलो, बट खेकडी ही चुकीचे आलेत. आपल्याला काळा खेकडा पाहिजे होता, बट त्यांनी आणलेला आहे लाल, जे आपण कधी खात नाही, आपल्याला आवडत नाही. तर आता करायचं काय? तर गाईस आपल्याला जे खेकडे पाहिजे तिथं नाही आहेत. तर आता मी तेच खेकडे घ्यायला चाललो आहे चेंबूरला. चेंबूरला एक मोठा मच्छी मार्केट आहे, मी तिकडे जाऊन ते घेणार आहे आता. बिकॉज वहिनींना आज काय पण करून खेकडी खायची आहेत. म्हणजे वहिनी मला बोलल्या नको जाऊ, खाऊ दे बोलल्या, बट माझी इच्छा आहे की त्यांनी आज खेकडी खावी. त्यामुळे मला जिथं जाता येईल मी तिथं जाऊन खेकडी घेऊन येणार आज आणि त्यांना खेकडी घेऊन देणार. तर गाईस मी लोकेशनला पोचलो आहे. हे बघू शकता तुम्ही, मोठे मोठे खेकडे पूर्ण भरलेले. काला खेकडा, हे काला खेकडा. तर गाईस हे आपण थोडं महाग घेतलं वाटा, बट हे आपण खेकडे घेतलेले आहेत. तर आता हे घेऊन जाऊया आपण घरी. तर गाईस तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे मी कुठून ना कुठून तरी घेऊन येणार, तुम्हाला हे बोललेलोच. तर मी आता चेंबूरवरून खेकडी घेतलीत मस्तपैकी 6 मोठी मोठी, आणि एक बोंबलाचा वाटा घेतलाय, हे बघा. तर मी आता हे घेऊन चाललो घरी. गाईस खेकडी खूप महाग आहेत ॲक्च्युअलमध्ये, मोठे मोठे खेकडे तर लय महाग आहेत, बट मी कसे पण करून घेतलेच. कारण मी बोललेलो मी आज काय पण करून घेणार म्हणजे घेणार, आणि मी ते घेतलेच. हां, त्याच्यामध्ये खेकडी आणि ब्लॅक फिशमध्ये बोंबी. तर मी आता ते घेऊन जात आहे घरी. ते आता मी पहिला घरी देतो, त्याच्यानंतर मग आपण जाऊ ऑफिसला. ओके, तर व्हिडिओला लास्टपर्यंत बनवून राहा, की व्हिडिओमध्ये अजून काय ना काय इंटरेस्टिंग होऊ शकतं आज. तर गाईस मच्छी घेतल्यानंतर मी आलो आहे चिकन घ्यायला, बिकॉज माझा भाऊ चिकन खातो, फक्त मच्छी खात नाही. तर मी त्यासाठी स्पेशली चिकन घ्यायला आलो आहे. तर गाईस मी आता चिकन, मच्छी, खेकडी ही घेऊन आलेलं आहे सरांच्या घरी. तर आता मी पहिले त्यांच्या घरी देतो, मग मी जाऊन ऑफिसला, बिकॉज आज माझं संध्याकाळचं जेवण आहे सरांच्या घरी. मस्त ना, फुल एन्जॉयमेंट. चला आता मी सब देते, जाते ऑफिस. गाईस मी आता आलो पेट शॉपमध्ये. आज पेट शॉपवाल्यांना सुट्टी आहे, बिकॉज त्यांना सुट्टी असते. पण गाईस एक याच्यात दुःखद बातमी आहे की जे 4 होते त्यातला एकाला घुशीने खाऊन टाकलं. त्यामुळे ॲक्च्युअली वाईट वाटतं की, कारण आम्ही हे विकायला आणलेत, बट आम्ही पण यांना जीव लावलेला आहे. त्यातून एक मेला, कालच मेला. सॉरी, काल उंदराने खाल्लं त्याला, आज तो मेला. बाकी तर सगळे ठीक आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, बाकी सगळे ठीक आहेत. पण ते तिघांची जोडी, बिकॉज गाईज मी तुम्हाला कालच बोललो मी त्यांना घेऊन जाणार होतो, बट आता मेला. तर खरं सांगू तर मग माझी न्यायची हिंमत पण नाही होत आहे, बिकॉज आपण जीव लावणार. मी घरी एकटाच असतो, दिवसभर त्यांना बघायला कोण नसणार. तर त्यांना काय झालं तर माझ्या मनाला वाईट वाटेल, म्हणून मी ते नेण्याचं प्लॅन पण कॅन्सल केलं. बट थोडंसं वाईट वाटतंय की त्यांना खूप टाईम आपण जीव लावलेला, जेव्हापासून आणल्यापासून तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये आहेत आपल्या. ठीक आहे, बघू आज दिवस आपण काय करतो, अजून काय नाही. तर गाईस मी ऐकलं हे दोघं बोलतात. मी यांच्या इंस्टावर व्हिडिओ पण बघितलात, बट हे कधी बोलतील काय माहिती नाही. एक तो थरथरून घाबरतोय,
माझ्या जवळ पण येतोय बट तो बोलतो. आणि हे हे आहेत ना, हे बोंबलत आहेत म्हणजे मला आवाज देतात. बट गाईस ॲक्च्युअली बोल ना, जेव्हा पण मी माझं स्वतःचं घर घेईल ना, मी एक मोकळं बागसारखं ठेवणार, एकदम छोटंसं, म्हणजे वरून जाळ्या वगैरे ठेवणार. आणि नाण्यावरून हे सगळे जे पंछी, म्हणजे तेव्हाच्या टायमाला तर खूप टाईम आहे त्या गोष्टीसाठी, बट त्या टायमाला मी खूप सारे असे पक्षी घेणार ज्यांना मोकळं ठेवणार. म्हणजे मला सोडून नको जायला अशी मी अशी पूर्ण जाळी तर ठेवणारच, आणि पूर्ण जाळी हे बागाला घातलं राहणार. पण त्यांना तेवढ्याच्यात पण उडताना एन्जॉयमेंट त्यांची खूप झाली, अशी मी असंच पूर्ण सिस्टमॅटिक करून ठेवणार. आहेत खूप भारी आहेत, काय पण असो. बघा ना किती भारी आहेत. ते बोला, हे बोला, हे पण बोला, हे पण नाही जास्त तसे खूप भारी आहेत ते. 3 hours later. तर गाईस गरमीच्या सुट्टीमध्ये ना ॲक्च्युअली लय मजा येते, बिकॉज पूर्ण आता सुट्टीचा टाईम पूर्ण खाली खाली असणार. आता मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या, फिरायला जायचं इकडं तिकडं, हे भारी माहोल आहे आजचा. बघा हवा पण भारी सुटले बाहेर. आणि आपली काय घर जी माझ्या भावाने इथं घासलेली आहे, ही बघा. आणि हा मी तुमचा आपला मोकू म्हणजे मोनिश कुंभार. तर गाईस आज वेनसडे आहे, त्यामुळे फेसबुकचा प्रोग्राम सुट्टी आहे. त्याच्यामुळे ते असलं की तुमचं जरा भांडून खेळून राहता येतं. बट आज ते पण नाही, तर खूप कंटाळा आहे दिवसाचा पूर्ण. आज पूर्ण चौथा का खाली आहे बघा. कोणच पोरं नाही, बाहेर पण नाही, तुम्ही बाहेर पण बघू शकता. कोणच नाही आहे. आता ती पोरं उद्या येतील कामाला, बिकॉज त्यांना वेनसडे सुट्टी ठेवले आणि आम्हाला संडे सुट्टी ठेवले. पहिलं तर आम्हाला वेनसडे सुट्टी असेल सगळ्यांना एकत्र, तरी पण काही ना काही पोरं यायची. बट आता सुट्टी वेगवेगळी झाल्याप्रमाणे काही पोरं घरी आहेत, काही आली नाही आहेत. त्यामुळे ॲक्च्युअली कंटाळा आजच्या दिवसाचा. आता मला भूक लागले, तर आता आपण थोड्या वेळाने जेवून घेऊ, बिकॉज आज काहीतरी जेवायला स्पेशल. ओके आज आम्ही अरे हाताने खायला घरचं जेवण आहे भाऊ, हाताने खा. दारातलं काय हा झोपायला नाही. तर गाईस आता वहिनीने आणलेत बोंबीलचा कालवण, जी मी सकाळी मच्छी घेऊन आलो. वहिनी आता तेच घेऊन आहेत. तू सकाळी मी, अरे भाई तू हात का टाकतो मध्येच, मी तर व्हिडिओ चालू ना माझी, तर समजून घ्या ना तू यार. तर गाईस बोंबल्याचं कालवण जेवायला या. हिरवं कालवण, हिरवं काय पण या बोंबल्याचं कालवणचं नाव काय? चांगलं बोला वहिनी, व्हिडिओ टाकायचे हो. आवाज करतो. तर गाईस माझं आता जस्ट जेवण झालंय. हा माझा भाऊ बघा, त्याला मम्मी बोलली याची म्हणून तो माझ्यासोबत मस्ती नाही करत आहे. सकाळपासून तो माझ्याशी काहीच बोलला नाही अजून. आल्यापासून तो त्याचं काम करतोय, माझ्याशी एक शब्दाने ना मस्ती केले ना बोललाय. त्याला मम्मी बोलली म्हणून. कसं करायचं आता याचं? तर गाईस ह्याला वाईट वाटते म्हणून मी आतापासून याची मस्ती अजिबात नाही करणार. कारण तो मला कसं तरी काय होतं माहिती गाईस, सकाळपासून तो माझ्याशी नीट ना बोललाय ना मस्ती केली, तर मी आता त्यासोबत मस्ती नाही करणार. अरे भाई पण मी काय केलंच नाही. राहू दे भाई, सोड, समजलं, राहू दे. हा 1 hour later. तो गाइस ये है BMW 320D. ये अपने पास आई अभी सेल की. इसका 2012 का मॉडल है, सेकंड ओनर. मतलब अभी अपन बेचेंगे तो थर्ड ओनर में जाएगी. गाड़ी में कुछ भी काम नहीं है, खाली काम एक ही है, इसका इंटीरियर. वैसे एक्चुअल में देखने जाओगे इसका इंटीरियर खाली लूज है, बाकी इसका एसेसरीज ही बहुत महंगा है. जैसे हमने टायर चेंज कराया, बैटरी चेंज कराया, ये सिस्टम भी चेंज कराया. रुको आपको दिखाता हूँ. ये 360 का कैमरा लगाया हम लोग ने इसको, वो भी सिस्टम हम लोग ने चेंज किया है इसका. मतलब गाड़ी का
एसेसरीज का ही खर्चा 3 से 3.5 लाख तक है। बाकी गाड़ी में इंजन बेंजिन का कुछ प्रॉब्लम नहीं गाइस, खाली इंटीरियर का काम रहा, इंटीरियर का काम। तो मेरा कहने का मतलब ये है, ये गाड़ी सच में बेचने का दिल भी नहीं कर रहा है, क्योंकि सच बोलूँ तो मेरे पास रहता तो पैसा तो मैं ले लेता, बट इसको अब सेल करने का है। तो इसका सेलिंग प्राइस है 5 लाख। जो कोई भी इंटरेस्टेड है ये गाड़ी लेने में, वो मुझे कांटेक्ट करे, अपन उनको गाड़ी का टेस्ट ड्राइव वगैरह सब दे देंगे, फिर उनको जमता है तो अपन गाड़ी सेल कर देंगे। बस गाड़ी BMW बहुत खतरनाक है गाइस, इसका पिकअप वगैरह सब। तो तुम खरीदो ना। तो गाइस आज के लिए बस इतना ही। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक करना, चैनल को सब्सक्राइब करना, बिकॉज गाइस वो BMW ये भाई की फेवरेट है, पर भाई भी फिलहाल ले नहीं पा रहे और भाई को मिल भी गई फ्री में पकड़ लो, तो फिर भाई का एक ही दिक्कत है, डीजल और सर्विसिंग। वो तो खुद से नहीं कराना चाहते, उसके चेहरे पे देखो खुशी खुशी खुशी। तो गाइस बाय बाय।